बोलणार पाटील, आज मराठा उपसमितीची बैठक होते आहे. तुम्हाला 2 दिवसाचा वेळ मागितला होता. आज काही महत्वाचे निर्णय होऊ शकतात. वेळ तसं नाही म्हणता येणार. त्यांनी सांगितलं होतं की 3 दिवसानंतर आपण ही सगळी प्रोसिजर सुरू करून घेऊ. त्याच धर्तीवरती आज त्यांची बैठक उपसमितीची मुंबईला आहे. तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही बैठक घेतली तर त्या पद्धतीने आता सूचना आणि आदेश द्यायला तातडीनं सुरुवात करा आणि करतील. याच्यावर ही सुद्धा आम्हाला 100% खात्री आहे. अपेक्षा पण आहे की ते पूर्ण मागण्याची सूचना आणि आदेश वरिष्ठ थरावर काढतील. कारण त्याच्यामध्ये सचिव महत्वाचे आहेत आदेश काढण्यासाठी, आणि सरकारचे मंत्री ज्यांच्या अधिकारात होते ते सुद्धा. आणि काढलेले आदेश म्हणजे 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्या, त्याचे काढलेले आदेश कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणून आदेश पण असे असावे की 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्यायचे, आणि ज्याचे प्रमाणपत्र दिले त्याचे व्हॅलिडिटी पण द्यायचे. जर एखाद्या अधिकाऱ्यांना हलगर्जीपणा केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल, बडतर्फीची कारवाई करण्यात येईल. या स्वरूपाच्या सूचना महाराष्ट्रातल्या कलेक्टर ऑफिस पासून ते तहसीलपर्यंत, गाव पातळीपर्यंतच्या सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. कारण गाव पातळीवर याच्यासाठी म्हणतो की हैदराबाद गॅजेटियरचा जी आर काढला त्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यामुळं गाव पातळीवरती हे आदेश कडक सक्त त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना आणि प्रमाणपत्र देण्याच्या सूचना त्यांनी काढल्या पाहिजे. आणि आज पासून ते काम सुरू होईल अशी आम्हाला नक्की आशा सगळ्याच मागण्या. असं आहे की आज काय आदेश निघतील असं वाटतं, कारण की त्यांनी जे शब्द वापरले होते 3 दिवसानंतर काढू, तर आज काय आदेश निघतील असं तुम्हाला वाटतं का? हो, कारण काल एक काढलाय त्यांनी आदेश की मराठा आरक्षणासाठी बलिदान केलेल्या कुटुंबाला MIDC मध्ये नोकऱ्या द्यायच्या. आज मला वाटतं विद्युतचा पण घेतील ते लगेच, विद्युत मध्ये पण देण्यासाठी. फक्त त्याच्यातला जो त्यांनी तो आदेश काढलाय, जो निर्णय केलाय ना कालचा, त्याच्यामध्ये अनुकंपा हा शब्द काढण्यात यावा असं मला वाटतं. आणि जर त्या अनुकंपा शब्दाची काही अडचण नसेल तर मग राहिला तरी काही हरकत नाही. फक्त एक मी कळवलं की त्या धर्तीवरती अनुकंपा या शब्दाचा अर्थ थोडा वेगळा होतो. बलिदान केलेल्या कुटुंबाला विशेष बाब म्हणून घ्यायचं असते सगळ्यांना. अनुकंपा हा शब्द योग्य नसावा असं मला वाटतं, पण त्या शब्दाची काही अडचण येणार नसली तर हरकत नाही. अशा ही एक त्याच्यामधली सांगण्याचं होतं सरकारला. आणि आज जे आदेश काढायचे